नमस्कार. मी विश्वास उडगी. आज एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन मला तुमच्याशी बोलायचं आहे. मुंबई शहरातला कामगार हा नेहमीच लढाऊ राहिलेला आहे. पण उदारीकरणाच्या गेल्या 30-35 वर्षामध्ये जसे कारखाने बंद होऊ लागले, मग ते टेक्सटाईल असतील किंवा इंजिनिअरिंग असतील किंवा केमिकल असतील, कामगार कारखानाच बंद झाला, कामच बंद झालं, तर पुढे काय करायचं? पण अशाही परिस्थितीत लढाऊ कामगार हा सतत लढत असतो आणि ह्या लढण्याच्या एका प्रक्रियेमध्ये बंद गिरणे आणि बंद कारखाने या ठिकाणी कामाच्या ठिकाणी आपल्याला घराचा हक्क आहे याकरता 40-50 वर्षापूर्वीपासून जो लढा सुरू आहे त्या लढ्यात अनेक टप्पे आले. हे खरं आहे की 10 ते 15 हजार लोकांना घरं मिळाली आहेत, पण 2.5 लाखाच्या संख्येने ते कामगार होते. फक्त कापड कामगार, टेक्सटाईल कामगार, जो साधारणपणे भायखळ्यापासून ते स्वस्तिक मिल कुर्ल्यापर्यंत पसरलेले आहेत. पण आता ह्या 35-40 वर्षामध्ये संपानंतर जर कारखानेच बंद झाले, तर त्या ठिकाणी नोकरी गेलेली आहे. पण हायकोर्टामध्ये लढून अनेक संघटनांनी जो अधिकार मिळवलेला आहे की ज्या कारखान्याच्या आवारातच मालकांनी कामगाराकरता घर बांधून द्यायला पाहिजे आणि मग त्याची जी काही रचना आहे 400 स्क्वेअर फूट, 370 स्क्वेअर फूट वगैरे वगैरे. मूळ मुद्दा कामगाराला मालकांनी घर बांधून देणे. ज्या ज्या मिल मालकाची जमीन सरकारच्या अर्बन लँड सिलिंग ऍक्ट खाली आलेल्या जमिनीमध्ये आहे किंवा सरकारने जमीन त्याच्या मालकीची आणि त्यांना 51 वर्ष किंवा 99 वर्षाच्या लीजवरती चालवायला दिली आहे, अशा सर्व ठिकाणी मुंबई हायकोर्टाचा जो अत्यंत ऐतिहासिक निकाल आहे त्यातून 1/3 जमिनीवरती कामगाराची घर उभी राहिली पाहिजेत. हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. मला आठवतं की ऍडव्होकेट गायत्री सिंग आणि अनेक त्यांच्या संपूर्ण टीमने हा लढा जिंकला होता कामगार वर्गाचा. आजही तो लढा सुरू आहे. आजही मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये आत्ताचे जे मुख्य न्यायाधीश आहेत आलोक साहेब यांच्या पुढे हा प्रश्न प्रलंबित आहे. ते आल्यापासून त्यांनी तारीख लावलेली नाहीये, परंतु यापूर्वी दीपांकर दत्ता होते यांच्यासमोर हा प्रश्न आला होता. मूळ मुद्दा असा आहे की अर्बन लँड सेलिंग ऍक्ट खाली जेवढे कारखाने आहेत त्या ठिकाणी अनेक तऱ्हेच्या केसेस जे आहेत त्यातली अजून एक केस हिअरिंगला यायची आहे. त्या ठिकाणी ऍडव्होकेट संजय संघवी आणि गायत्री सिंग हे नेतृत्व करत होते कोर्टामध्ये, पण ती केस अजूनही लागली नाही. कदाचित ती जुलैमध्ये लागेल. इथे मुद्दा माझा असा की आमचे संजय संघवी कर्करोगाने लढत लढत गेले. फार मोठं नुकसान झालं चळवळीचं. पण हा लढाऊ नेता किंवा गायत्री सिंग आणि या चळवळीतले सर्व नेते सातत्याने कामगारांकरता त्यांच्या घरांच्या प्रश्नांची लढा देत आहेत. आणि काल किंवा 2 दिवस आधी एक निश्चितपणे चांगली घटना घडली. म्हणजे राष्ट्रीय मिलमजूर संघाच्या कचेरीमध्ये गोविंदराव मोहिते यांच्या ऑफिसमध्ये 9 संघटना एकत्रित आल्या आणि या 9 संघटनांनी आपापसातले जे काही प्रश्न होते ते एकमेकांसमोर मांडले आणि एक निर्णय घेतला की मुंबईचा कामगार जो एलिजिबल आहे घरासाठी, आता कामगार एलिजिबल आहे, कामगार जर हयात नसेल त्याचा वारीस एलिजिबल आहे, जे काही पात्र आहेत आणि क्यू मध्ये आहेत अर्ज करून, ज्यांना घरं मिळण्यासाठी कोर्टाने जे निकाल दिले, सरकारने जी आश्वासनं दिली, आज त्या आश्वासनांना हरताळ फासून सरकारची भूमिका घेते. होय आम्ही घर देऊ, पण तुम्हाला पनवेलच्या पुढे जावं लागेल, तुम्हाला बदलापूरच्या पुढे वांगणी किंवा शेलू किंवा कर्जत कसारा या तऱ्हेच्या मोकळ्या जमिनी सरकार शोधते. कोणासाठी? तर ज्या मिल वर्करनी आपलं आयुष्य मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये घालवलं, गिरण्या बंद पडल्या आणि हा निर्णय जो घरांचा प्रश्न आहे की परवडणाऱ्या घरांचा नव्हे, तर ज्या ठिकाणी कामगार काम करतो त्याचा संविधानिक हक्क आहे की मालकाने त्याला घर बांधून दिलं पाहिजे. आणि त्या निर्णयाच्या अंतर्गत आज निवृत्त झालेला किंवा नोकरीतून काढला गेलेला तो किंवा त्याचा वारीस याला घर मिळण्याचा हक्क आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, युएलसी लँडवरती त्याला घर मिळण्याचा अधिकार हा आहे आणि तो मिल मालकांनी
पाळलेला नाहीये. 2.5 लाख लोकांमधून फक्त 10 ते 12,000 घरं मिळणं, आता त्या घरांची अवस्था पण फार वाईट आहे. पण हक्क कायम आहे आणि सरकार आश्वासनं देत सुटलेलं आहे. आत्ता नाही उद्या करतो, उद्या नाही परवा करतो. आणि हे असं करताना मुंबई बाहेर लोकांना घालवणं, अशा तऱ्हेचा डाव सरकारच खेळते. आणि आता तर कहर झालेला आहे, कहर. तो कहर असा झालाय की अदानीला 1500 एकरपेक्षा जास्त जमीन देत असताना संपूर्ण रायगड जिल्हा, संपूर्ण ठाणे जिल्हा, संपूर्ण पालघर जिल्हा आणि मुंबई आणि नवी मुंबई तर जणू काही त्यांच्या हातातच आहेत. जेएनपीटी हातात गेले, बीपीटी हातात आहे, मेट्रोज हातात आहेत, एअरपोर्ट हातात आहेत. वाढवण बांधलं जाणार आहे त्यांच्यासाठी, काय अदानीसाठी नाहीये? अदानीसाठी सगळंच काही आहे. धारावीपासून आत्ता गेल्या 6 महिन्यामध्ये जवळजवळ त्यांच्या हातामध्ये अर्धी मुंबई आल्यासारखं झालेलं आहे. आता प्रश्न असा आहे की अदानीसाठी मुंबईमध्ये जमिनी आहेत, पण मुंबईचं साम्राज्य, मुंबईचं वैभव मिळवून देणारा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये संयुक्त महाराष्ट्राची विजय पताका फडकवणारा गिरणी कामगार, याला तू जा मुंबई बाहेर, तू जा पनवेल बाहेर, तू जा बदलापूर वांगणीला, अशा तऱ्हेची भाषा नरेंद्र ते देवेंदर जे सरेंडर होणारे लोक आहेत अदानीला, हे ती भाषा वापरतायत. आणि म्हणून या ज्या मिल कामगारांच्या संघटना आहेत, घरांच्या प्रश्नावरती जे लढाऊपणे बोलतायत, हालचाल करतायत, एक फार मोठी आशा आणि अपेक्षा कामगार वर्ग पूर्ण करतो. तो लढाऊ कामगार आहे, तो कोणालाही हरणार नाही. आणि म्हणून जेव्हा अदानीला मुंबई विकली जाते, अशा वेळेस कामगार न हरता न थकता लढायला उभा आहे. हे गोविंदराव मोहितेंच्या RMMSच्या ऑफिसमध्ये जे 9 संघटनांची मीटिंग झाली आणि त्यांनी निर्णय घेतलाय की मुंबईची असेंब्ली जेव्हा सुरू होईल त्याच्या आधी आमचा हजारो कामगारांचा सहकुटुंब मोर्चा निघेल आणि त्याच्यामध्ये सर्व राजकीय पक्षांनी ज्यांना ज्यांना म्हणून या प्रश्नामध्ये रस आहे, सर्व कामगार संघटना ज्यांनी उतरावं. आम्ही सहकुटुंब उतरतो आहोत, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या आणि या प्रश्नावरती सरकारला, तुम्हाला अदानीला द्यायला जागा आहे, आमच्या घरांकरता नाही, हा प्रश्न उपस्थित करा आणि आम्हाला आमच्या हक्काचं घर हे मुंबईतच मिळालं पाहिजे. त्यामुळे मुंबई आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, असं म्हणताना नरेंद्र ते देवेंद्र आणि अदानीच्या बापाची पण नाहीये. ती मुंबईची जमीन ही सरकारची जमीन आहे आणि परवडणाऱ्या घरासाठी ही जमीन दिली पाहिजे. याकरता मुंबई हायकोर्टातले केस पण आहे आणि मुंबई हायकोर्टाने आधीच जो निर्णय केला मिल कामगारांच्या बाबतीत, त्याबद्दल त्याची अंमलबजावणी अजूनही का होत नाही, याची जाहीरपणे जाब विचारण्याकरता जेव्हा हजारो हजारो लोक आझाद मैदानकडे आणि असेंब्लीकडे कूच करतील, चलो मुंबईचा नारा, आमच्या हक्काचं घर आम्हाला मिळालं पाहिजे, मुंबई आमच्या हक्काची आहे, हे सांगण्याकरता मुंबई गाजवणारा हा मोर्चा यशस्वी करण्याकरता मुंबईच्या तमाम नागरिकांनी, तो जो दिवस निश्चित होईल तो शेवटच्या आठवड्यात असेल, तो दिवस मुंबईकरांनी या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने यावं. राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, कामगार संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते मुंबई शहरातला हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आपला प्रश्न समजून आपल्याच प्रश्नाकरता आपण सगळेजण एकत्र यायला पाहिजे. गिरणी कामगारांना घर मिळणं याचा अर्थ तमाम मुंबईतल्या नागरिकांना घराचा हक्क मिळणं असा त्याचा अर्थ होतो. म्हणून संघटना कुठली, काय, त्याचे नेते कोण, अशी नावं न विचारता हा एक हक्काचा मुद्दा आहे. आणि जेव्हा अदानी आपली मुंबई आणि महाराष्ट्र गिळंकृत करतोय आणि आताचं भाजप किंवा महायुतीचं सरकार त्याच्या पायाशी लीन झालेलं आहे, अशा वेळेस स्वाभिमानी मराठी असो किंवा अन्य कुठलाही कामगार असो, त्याने तो मुंबईकरांका, तो इथे जन्माला आलेला आहे, त्याने आयुष्य इथे घालवलंय, या तमाम मुंबईकरांनी या महायुतीच्या सरकारच्या विरोधात हा एक हक्काचं घर मला मुंबईतच मिळालं पाहिजे, मी मुंबई बाहेर जाणार नाही, ही घोषणा घेऊन उभं राहिलं पाहिजे. आणि त्यांच्या मोर्चाला केवळ घरी बसून नव्हे, प्रत्यक्षात येऊन पाठिंबा द्यायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मुंबईच्या कामगारांचं, मुंबईच्या नागरिकांचं हक्काचं घर त्याने मिळवण्याकरता हा जो एक मूलभूत प्रश्न घेऊन सर्व संघटना रस्त्यावरती येत आहेत, त्या रस्त्यावरती येण्याला अव्वल दर्जाचं महत्व आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ आपण लाईक करावा, हा व्हिडिओ आपण घरोघरी पोहोचवावा, कारण तो मुंबईच्या बचावाची
आणि मुंबईच्या गिरणी कामगारांच्या हक्काची, त्यांच्या घरासाठीच्या लढ्याची ही एक नवीन रणधुमाळी आहे. हा एक मोठा नवीन एल्गार आहे आणि मुंबईच्या कामगारांचा हा लढा, त्यांच्या घराकरता लढा यशस्वी झाला पाहिजे, या दृष्टीने आपण ताकद लावूया. आणि म्हणून माझी विनंती आहे की सर्वांनी आपापसातले मतभेद विसरून मुंबईच्या गिरणी कामगारांसाठी आणि मुंबईच्या नागरिकांच्या मूलभूत संविधानात्मक हक्कासाठी, जो घरांचा हक्क आहे, याकरता रस्त्यावरती यावं. घरी बसून पाठिंबा देऊन चालणार नाही. रस्त्यावरती यावं आणि कामगारांचा, नागरिकांचा आवाज बुलंद करावा, हे नम्र आवाहन मी या ठिकाणी करतो. धन्यवाद. इथे थांबू. आपण सतत या मुद्द्यांवरती बोलतच राहिलं पाहिजे. धन्यवाद.